पुण्यातील सदाशिव पेठेतील ते जुने कौलारू घर आज कमालीचे शांत होते. एरवी ज्या घरात सुमित्राबाईंच्या बांगड्यांचा किणकिणाट, त्यांचा मंद आवाज आणि देव्हाऱ्यातील उदबत्तीचा सुगंध असायचा, तिथे आज फक्त एक भयानक शांतता पसरली होती. सुमित्राबाई गेल्या होत्या. दीर्घ आजाराशी झुंज देऊन त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला होता. त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल त्यांच्या पलंगापाशी सुन्न होऊन बसला होता. सुमित्राबाई शांत निजल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता होती. पण राहुलच्या डोळ्यातील अश्रू सुकून गेले होते, पण मनातील वादळ शांत होत नव्हते. आई हेच त्याचे जग होते. 5 वर्षापूर्वी वडिलांच्या निधनानंतर सुमित्राबाईंनीच राहुलला सांभाळले होते. त्याला लहानचे मोठे केले होते आणि एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर बनवले होते. राहुल स्वतःला सांभाळ मित्रा. त्याचा बालमित्र अमितने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, काकू गेल्या, पण तुला आता खंबीर व्हावे लागेल. चल घर आवरून घेऊया. अंतिम संस्काराचे विधी तर पार पडले. आता त्यांच्या वस्तू नीट ठेवाव्या लागतील. राहुलने फक्त होकारार्थी मान डोलावली. तो जड पावलाने आईच्या खोलीत गेला. ती खोली अजूनही आईच्या अस्तित्वाची साक्ष देत होती. कपाटात नीट घड्या करून ठेवलेल्या त्यांच्या सुती साड्या, टेबलावर चष्मा आणि औषधांच्या बाटल्या, हे सर्व पाहून राहुलचा कंठ दाटून आला. त्याने कपाटाचा खालचा कप्पा उघडला. तिथे काही जुनी कागदपत्रे आणि आईच्या बँक पासबुक होत्या. त्या कागदपत्रांच्या मागे कापडात गुंढळलेली एक जुनी काळ्या कातड्यांची वही त्याला सापडली. त्यावर धूळ साचली होती. राहुलने ती धूळ झटकली. वहीच्या मुखपृष्ठावर सोन्याच्या अक्षरात लिहिले होते, डायरी. राहुलने ती डायरी हातात घेतली. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ, भीती आणि उत्सुकता यांचे संमिश्र भाव होते. आईने कधीही डायरी लिहिली नव्हती, किंवा किमान राहुलला तरी तसे वाटत होते. त्याने पलंगावर बसून डायरीचे पहिले पान उघडले. डायरीची पाने पिवळी पडली होती. सुमित्राबाईंचे सुंदर वळणदार अक्षर पानांवर उमटले होते. पहिल्या काही पानांवर राहुलच्या लहानपणीच्या आठवणी होत्या. तो कधी चालला, त्याने पहिला शब्द काय उच्चारला, त्याचे शाळेतील पहिले यश, हे सर्व वाचताना राहुलच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले. पण जसजशी पाने पुढे सरकली तसतसे अक्षरातील धैर्य बदलू लागले. अक्षरे थरथरत असल्यासारखे वाटत होती. राहुलने 10 मार्च 2005 ची नोंद वाचायला सुरुवात केली. त्या पानांवर असे काही लिहिले होते ज्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आज राहुल 10 वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस साजरा करताना माझे हृदय भीतीने थरथरत होते. जेव्हा तो हसतो तेव्हा मला त्यात आनंद नाही तर एक प्रचंड भीती वाटते. जर कधी त्याला सत्य समजले तर तो मला माफ करेल का? त्याला वाटतं की मी त्याची खरी आई आहे, पण देवा, हे पाप मी कसं लपवू? राहुल माझा स्वतःचा मुलगा नाही काय? राहुलच्या तोंडातून शब्द फुटला. त्याचा श्वास रोखला गेला. त्याला वाटले की तो काहीतरी चुकीचे वाचत आहे. त्याने पुन्हा ती ओळ वाचली, राहुल माझा स्वतःचा मुलगा नाही. राहुलचा चेहरा भीतीने आणि आश्चर्याने पांढरा पडला. त्याचे हात थरथरू लागले. जर सुमित्राबाई त्याची आई नव्हती तर मग त्याची खरी आई कोण होती? आणि तो या घरात कसा आला? तो वेड्यासारखा पुढची पाने चाळू लागला. डायरी मध्ये पुन्हा 15 वर्षापूर्वीची एक थरारक आणि भयानक कथा उघडली गेली. सुमित्राबाईंनी लिहिले होते, 1995 ची ती रात्र मला कधीच विसरता येणार नाही. मी आणि माझे पती अविनाश मुंबईहून पुण्याला कारने येत होतो. रात्रीचे 12 वाजले होते आणि महामार्गावर प्रचंड पाऊस पडत होता. अचानक एका वळणावर समोरून येणाऱ्या एका मोठ्या ट्रकने आमच्या गाडीला हुलकावणी दिली. अविनाशने गाडीवरचे नियंत्रण गमावले आणि आमची कार रस्त्या शेजारील एका झाडावर जाऊन आदळली. आम्हाला मोठी दुखापत झाली नाही, पण जेव्हा अविनाश गाडीतून खाली उतरला तेव्हा आम्हाला समजले की आमच्या गाडीच्या थोडे पुढे एक दुसरी कार दरीत कोसळली होती. आम्ही धावत तिथे गेलो. ती कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती. आत एक पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा श्वास संपत आला होता. पण त्या गाडीच्या मागच्या सीटवर एका छोट्या कपड्यात गुंडाळलेले काही महिन्याचे मूल रडत होते. ते मूल म्हणजेच तू, राहुल.
राहुलचे डोळे पाणावले. डायरीतील प्रत्येक शब्द त्याच्या हृदयावर सुरीसारखा चालत होता. मी तुला कमरेवर घेतले. तुझ्या खऱ्या आईने मरण्यापूर्वी माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात फक्त एकच यातना होती, माझ्या बाळाला वाचवा. तिने शेवटचा श्वास घेतला. आम्ही पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या भागात नेटवर्क नव्हते. अविनाश म्हणाला की आपण या बाळाला घेऊन आधी हॉस्पिटलमध्ये जाऊया. आम्ही तुला पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात नेले, पण तिथे गेल्यावर अविनाशच्या मनात एक वेगळाच विचार आला. आमचे लग्न होऊन 10 वर्ष झाली होती, पण आम्हाला मूल नव्हते. समाज आम्हाला टोमणे मारत होता. अविनाशने हॉस्पिटलच्या एका ओळखीच्या डॉक्टरांना पैशाचे आमिष दाखवून एक बनावट जन्म दाखला बनवला. अपघातग्रस्त त्या गाडीतील त्या जोडप्याची ओळख कधीच पटू शकली नाही, कारण ती गाडी चोरीची होती की काय कोण जाणे. आम्ही पोलिसात तक्रार न करता तुला आमचा मुलगा म्हणून स्वीकारली. हा आमचा स्वार्थ होता. आम्ही तुला एका मृत दाम्पत्याकडून चोरले होते. राहुलला आता चक्कर आल्यासारखे वाटत होते. ज्या आई वडिलांना तो देव मानत होता, त्यांनी एका अपघातातून त्याला चोरले होते. त्याचे खरे आई वडील कोण होते हे त्याला कधी समजणार नव्हते का? तो संताप आणि दुःखाने रडू लागला. पण डायरीचे शेवटचे पान अजून बाकी होते. सुमित्राबाईंनी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी, जेव्हा त्या कर्करोगाने आजारी होत्या, तेव्हा शेवटची नोंद लिहिली होती. राहुल बाळ, जेव्हा तुला ही डायरी मिळेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. मी मान्य करते की आम्ही जे केले ते कायद्याने आणि धर्माने पाप होते, पण माझ्या मातृत्वात कोणतीही खोटी नव्हती. मी तुला 9 महिने पोटात नाही वाढवले, पण माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी तुझ्यासाठी जगले. तुझा प्रत्येक ताप, तुझी प्रत्येक आनंद दुःखाची गोष्ट मी माझी मांडली. जर मला शिक्षा करायची असेल तर खुशाल कर, पण मला आई म्हणून दिलेले प्रेम खोटे नव्हते हे विसरू नकोस. तुझ्या खऱ्या आई वडिलांचे काही सामान मी कपाटातील लॉकर मध्ये ठेवले आहे, ज्यावरून कदाचित तुला तुझी खरी ओळख पटेल. मला माफ कर. राहुलने डायरी बंद केली. तसाच राहुल त्या बंद डायरीकडे पाहत राहिला. त्याचे संपूर्ण आयुष्य एक खोट ठरले होते, पण त्याच वेळी त्याला त्या खोट्या मागचे अथांग प्रेमही जाणवत होते. त्याने कपाटाचे लॉकर उघडले. तिथे एक सोन्याची चैन आणि एका जोडप्याचा फोटो होता. तो फोटो त्याच्या खऱ्या आई वडिलांचा असावा. राहुलने तो फोटो हातात घेतला. त्याचे डोळे भरून आले, पण नंतर त्याने पलंगावर शांत निजलेल्या त्या सुमित्राबाईंकडे पाहिले. त्याच्या मनात एक शांतता पसरली. सुमित्राबाईंनी जरी त्याला जन्म दिला नसला तरी त्यांनी त्याला जीवन दिले होते. तो पुढे सरकला. त्याने सुमित्राबाईंच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, तुम्हीच माझ्या खऱ्या आई आहात आणि नेहमीच राहाल. सत्याचा धक्का मोठा होता, पण प्रेमाची ताकद त्याहूनही मोठी होती. राहुलने ती डायरी आपल्या छातीशी घट्ट धरली.